जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि उद्या सायंकाळी 5 वाजता सर्व प्रचार इकडे थांबेल. ए बाबा, हे बंद कर रे. हा इथला स्पीकर बंद कर. केला? हां, मलाच ऐकू यायला लागलं. हे त्याला मारू बिरू नका रे. काल कल्याणला प्रेझेंटेशन दिलं. आज लगेच शिवसेनेने तिकडे प्रेझेंटेशन काहीतरी द्यायचं ठरवलं. आमच्या किती मागे मागे येणार आहात? पण ही गोष्ट केली होती, ही मनातनं केली. तुम्हाला काही दाखवावं, तुम्हाला काही सांगावं, त्याच्यावरती मी येईन. काल ते केलं. मुंबईला गेलो. आज सकाळी एक आज तकचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला मुलाखत होती. तेच प्रश्न, त्याच गोष्टी अजून सुरू आहेत. तुम्ही मोदींची प्रशंसा केली होती, मग तुम्ही मोदींना विरोध का करता? अरे याला काय अर्थ आहे? जर एखादी चुकीची गोष्ट घडत असेल तर काय त्याच्यावरती बोलायचं नाही की सतत चांगलंच बोलायचं? कुठे गेले ते अच्छे दिन? 100 दिवसामध्ये पण अच्छे दिन आणणार होते. 100 दिवसात 500 दिवस झाले, पत्ता नाही. आणि त्यांचे एक मंत्री, माझ्याकडे त्याची सगळ्याची कटिंग्स आहेत. त्या दिवशी मी माझ्या कुठच्याही भाषणामध्ये मी सांगितलं, तोमर नावाचे खाण मंत्री आहेत भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री. काय म्हणाले? अच्छे दिन येतील किंवा अच्छे दिन आएंगे असं आम्ही कधी म्हटलंच नव्हतं. घ्या, ते म्हणे सोशल मीडियाने चालवलेली गोष्ट होती, आम्ही कधी म्हटलं नव्हतं असं भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री आता स्वतः म्हणतायत. आधी काय म्हणतायत, नंतर काय म्हणतायत, याच्यावर बोलायचं नाही, याच्यावर टीका नाही करायची. ते त्यांचे अमित शहा काय सांगतायत? म्हणे अच्छे दिन यायला, भारतामध्ये यायला 5 वर्ष नाही म्हणे, 25 वर्ष लागतील. अरे तुम्ही आधी 100 दिवस बोलला होतात, आता 25 वर्ष म्हणताय. म्हणजे पिढ्याच्या पिढ्या ह्यांच्या काय पायाशी घालायच्या का आम्ही? त्यांना 25 वर्ष पाहिजेत, ह्यांना इथे 20 वर्ष दिली शिवसेना भारतीय जनता पक्षाला इथे कल्याण डोंबिवलीमध्ये. काही नाही, वाटोळं. मला काल कोणीतरी सांगितलं म्हणे बजरंगी भाईजान पार्ट 2 येतोय, ज्याच्यामध्ये सलमान खान नरेंद्र मोदींना भारतात घेऊन येतात. हे आमचे पंतप्रधान बघावं तेव्हा परदेशीच. त्यांच्या जीवावरती आमचे मुख्यमंत्री. जेवू की नको जेवू, ब्रेकफास्ट करू की नको करू, थांब त्यांना विचारतो. सगळं त्यांना विचारून, सगळं दिल्लीला विचारून. हेच मी म्हणत होतो विधानसभेच्या वेळेला की दिल्लीच्या आशीर्वादाने राज्यामध्ये ज्या वेळेला परत सत्ता आली कोणाची, त्यांची राष्ट्रीय पक्षाची, परत राज्य तुमचं दिल्लीत चालवणार. मग काँग्रेसच्या काळात काय वेगळं होतं? काँग्रेसच्या काळात पण तेच होतं, आताही तेच आहे. काल इकडे मुख्यमंत्री येऊन गेले.
त्यांचं त्यांनी भाषण केलं आणि जाता जाता त्यांनी भाषणाच्या शेवटी सगळ्यांना सांगितलं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बोलले. संघाबद्दल आम्हालाही अभिमान आहे, आम्हालाही आदर आहे. पण तुम्ही जसे बोलता तसे तुमचे खालचे लोक वागतायत का? जे प्रश्न आम्हाला विचारले जातात आम्ही तुम्हाला विचारतो की तुमची लोक खाली वागतायत का तसे? मी आत्ता इथे डोंबिवलीत आलो असताना मला आत्ता दुपारी संध्याकाळी मला काही संघाचे लोक येऊन भेटून गेले आणि त्यांनी मला सांगितलं की हे आम्ही तुम्हाला कागदपत्र देतोय, तुम्ही सभेमध्ये हे बोला, मांडा. की संघामुळे आम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान केलं, लोकसभेला केलं, विधानसभेला केलं. पण इथे निवडून दिलेले जे आमदार आहेत ते कसे आहेत? मला धक्काच बसला. ते मी कागदपत्र जेव्हा पाहिली, वाचली, ही इथे आहेत कागदपत्र माझ्याकडे, ही इथे महाराष्ट्र राज्य महिला आयोग, ही ती कागदपत्र आहेत जी त्यांनी मला आत्ता आणून दिली. हे इथले आमदार, भारतीय जनता पक्षाचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विरोधातली तक्रार आहे. कोणी केली आहे? महिलेने. कोण महिला? भारतीय जनता पक्षाच्याच नगरसेविका. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेने तक्रार केलेली आहे. हे पत्र कोणाला लिहिलं आहे? अमित शहाना. की आम्हाला घाणेरडे मेसेज पाठवले जातात, अश्लील मेसेज पाठवले जातात. त्रिसदस्यीय ती समिती होती या सगळ्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये त्या त्रिसदस्यीय समितीमध्ये देखील एक सदस्य भारतीय जनता पक्षाच्या होत्या. राग काढण्याचाही भाग नाही. हे वरती बोलतायत काय, खालती घडतंय काय? मला कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याची इच्छा देखील नाही. पण हा कुठचा प्रकार आहे? तुम्ही वरवरती येऊन तुम्ही सांगाल की आम्ही हे देऊ, आम्ही ते देऊ, 6,500 कोटी रुपये देणार म्हणे कल्याण डोंबिवलीला. यांच्या खिशाला भोग, खिसा फाटलेला. देणार कुठून पैसे? आहेत कुठे पैसे यांच्याकडे? ते दुसरे शिवसेना. कल्याण डोंबिवलीतल्या विकास कामांच्या नावाने बोंब आणि इथे येऊन बोलायचं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आम्ही पुतळा बांधू. कोण आडवं येतं बघतो. अरे कोण आडवं येतंय? आपण स्वतः ठरवायचं. मग त्या गल्लीतल्या मारामाऱ्या होतात माहिती ना, कोणी धरलेलं नसतं. सोड मला, सोड सोड मला. अरे धरलंय कोणी तुला? आपले एकट्याच ओरडत असतात, धर सोड मला, सोड मला. अरे सोडतो, सोडलेलाच आहे तुला. 20 वर्ष सत्ता होती, 20 वर्षामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर नाही आठवले? आज निवडणुकीच्या तोंडावरती आठवत आहेत. तेही तसंच राजकारण करायला लागले. म्हणजे आता हा सगळा डोंबिवलीचा भाग, इथे ब्राह्मण समाज, आमचे बांधव इथे मोठ्या प्रमाणावरती राहतात म्हणून लगेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव काढायचं, लगेच लोकमान्य टिळकांचं नाव काढायचं. कामं सांगा, कामं दाखवा. बाबासाहेब पुरंदरेंवरती ज्यावेळेला हल्ले होत होते त्यावेळेला तुम्ही कुठे होतात? का गप्प बसलात? या भारतीय जनता पक्षाने ठरवलं आल्यावरती की बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायचा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची आणि सगळी ती मंडळी बाबासाहेबांवरती तुटून पडली होते. भारतीय जनता पक्षाचा एक माणूस बोलायला तयार झाला नाही ना, शिवसेनेचा एक माणूस बोलायला तयार झाला. बाबासाहेब पुरंदरेंच्या बाजूने उभा राहिलो मी, माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ती त्यांच्या बाजूने उभी राहिली. मला कसलं राजकारण नाही करायचं. मला ज्या माणसाने आमच्या शिवछत्रपतींचा साठी म्हणून आयुष्य घालवलं त्या माणसाच्या आज या 94व्या वर्षी तुम्ही त्यांना हे दिवस दाखवता. राष्ट्रवादी काँग्रेसला तर दुसरं काही जातीचं राजकारण सोडून दुसरं काही जमतच नाही त्यांना. आणि ह्या सगळ्या गोष्टींना शरद पवारांसारखे एक वयोवृद्ध नेते त्याला ते पाठिंबा देतात, ते खतपाणी घालतात. दुर्दैव महाराष्ट्राचं. बरं वाचायचं नाही, ऐकायचं नाही, कशाचा पत्ता नाही, बस दे ठोकून. म्हणे बाबासाहेबांनी म्हणे
जिजाऊ आपला बाबासाहेबांनी म्हणे जिजाऊ साहेबांची म्हणे बरोबरी ही कुंती बरोबर केली, आणि मग कुंतीची जी काय पार्श्वभूमी जी काय असेल ती त्याला चिकटवता तुम्ही जाऊन. मी ते वाचलेलं पण आहे, मी ते ऐकलेलं पण आहे. अफजल खान ज्यावेळेला स्वराज्यावरती चालून आलात रायगड आपल्या तुमच्या प्रतापगडाच्या पायथ्याशी, त्यावेळेला जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांना सांगितलं, काय सांगितलं, दोन वाक्य, केवढी महत्वाची वाक्य. शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांचा ज्यावेळेला त्या अफजल खानाने ज्यावेळेला खून केला होता, ज्यावेळेला मारलं होतं, त्यावेळेला जिजाऊ साहेबांनी सांगितलं की शिवबा, संभाजीचे उसने घेणे मज कुंतीच्या पंक्तीस बसवणे. मज कुंतीच्या पंक्तीस बसवणे म्हणजे कुंती ही वीरमाता होती, पांडवांची आई होती, त्या अर्थाने मला त्या वीरमातेच्या पंक्तीत बसव. मागचा पुढचा कसलाही विचार करायचा नाही, दे ठोकून आपलं आणि विरोध करायचा. त्यावेळेला नाही कोणी देवेंद्र फडणवीस उभे राहिले, ना भारतीय जनता पक्ष कोणी बोलायला उभं राहिलं, ना शिवसेनेचा कोणी माणूस उभा राहिला, कोणी नाही. नको त्यावेळेला त्यांचं हिंदुत्व जागं होणार. गुलाम अलीला विरोध, ज्यावेळेला त्या ओवेसीनी ज्यावेळेला मुंबईला मोर्चा काढला होता, आझाद मैदानवरती मोर्चा काढला, आणि आझाद मैदानवरती मोर्चा काढला तिथे आमच्या पोलीस भगिनी, ते जे मुसलमान सगळे जे तिकडे आले त्या लोकांनी तिथल्या आपल्या पोलीस भगिनींना गर्दीत आतमध्ये खेचलं आणि त्यांच्यावरती हात टाकलेत. कोणी उठलं नाही त्यावेळेला, कोणी बोललं नाही त्यावेळेला, ना भारतीय जनता पक्ष ना शिवसेना, काही नाही. त्यांच्या विरोधामध्ये मोर्चा काढला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा काढला त्यांच्या विरोधामध्ये. आम्ही उभे राहिलो त्यांच्या विरोधात. कुठे होते? आता निवडणुका आल्या की आपल्या ह्यांचं हिंदुत्व आठवतंय ना. निवडणुकीच्या तोंडावरती या सगळ्या गोष्टी सुचतात आहे ना. का दाखवणार काय आता? दाखवू काहीच शकत नाहीत, म्हणून होर्डिंग लावायची. एक मत बाळासाहेबांना. वा रे वा, तुमच्या विकास कामांना नाही, विकास कामं दाखवा. आता काही दाखवायला नाही म्हणून भावनेचा आधार घ्यायचा आणि बाळासाहेबांचं नाव पुढे करायचं आणि त्यांच्या नावावरती मतं मागायची. दुसरं करणार काय? दुसरं काहीच करू शकत नाहीत. मला जे तुमच्यासमोर मांडायचं आहे, मला जे आज आपल्यासमोर जे ठेवायचं आहे, जे आहे ते सत्य आपल्यासमोर ठेवायचं आहे. मी आज इथे तुम्हाला जे प्रेझेंटेशन देणार आहे, मी तुम्हाला जे काही गोष्ट दाखवणार आहे, एक 10-15 मिनिटात तुम्हाला दाखवणार आहे. एक झलक आहे, ती झलक. मी सगळं काम दाखवत नाहीये, पण झलक आहे. ती झलक मला आपल्यासमोर ती दाखवायची आहे की बाबांनो, किती कमी काळामध्ये कुठच्या प्रकारचं काम घडू शकतं, कुठच्या प्रकारचं काम केलेलं आहे हे आपल्यासमोर मला दाखवायचं आहे. त्याच्यानंतर आपण आपला विचार करावा. आणि म्हणून मी आजच्या या प्रेझेंटेशनला मी सुरुवात करतो. मी आपल्याला सुरुवातीला काही गोष्टी दाखवतो. मी मुद्दामून नाशिकमधल्या गोष्टी आपल्याला दाखवतोय की ह्या ज्या गोष्टी केल्या आहेत, मी काल सांगितलं ना, हे काही रॉकेट सायन्स नाही आहे. ही फक्त इच्छाशक्ती आहे की माझ्या महाराष्ट्रातली शहरं कशी घडली पाहिजेत, कशी मोठी झाली पाहिजेत, याचा एक थोडक्यात लेखाजोखा तुमच्यासमोर मी फक्त मांडतोय. थोडक्यात हे जे तुम्हाला दाखवतोय ह्यातली काही अनेक कामं पूर्ण झाली आहेत, बरीचशी कामं चालू आहेत, बरीचशी कामं होणार आहेत. पण तुम्हाला सुरुवातीला मी काल सांगितल्याप्रमाणे थोडासा सुरुवातीला आपल्याला अंदाज घेण्यासाठी म्हणून मी काही गोष्टी त्याची जी बाबा काय किती वेळात झालं, काय झालं हे म्हणून मी आपल्याला मुद्दामून दाखवणार आहे. 2012, 13, 14, 15, आत्ता 15 सुरू आहे. 2012ला 15 मार्च 2012ला नाशिकची सत्ता हातामध्ये आली. त्याच्यानंतर 5 जून 2012 या दिवशी आयुक्तांची नेमणूक झाली महानगरपालिकेला. तोपर्यंत आयुक्त नाही आहेत. 2014च्या एप्रिल आणि मेच्या दरम्यान आयुक्त गेले. काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. कामं चांगली आणि जोरात सुरू आहेत.
त्याच्यामुळे मध्ये आयुक्तच दिले नाहीत. किती महिने? 7 महिने आयुक्त दिले नाहीत. कोणत्या फाईलीवरती सह्या व्हायला तयार नाहीत, कुठची कामं पुढे व्हायला तयार नाहीत, काहीच होईना. 7 महिने गेले. त्याच्यानंतर हे दुसऱ्या आयुक्तांची नेमणूक झाली ती 10 नोव्हेंबरला. 3.5 वर्षात केवळ 33 महिने आयुक्त नेमले गेले. 33 महिने. उरलेल्या 11 महिन्यात निर्णयक्षम आयुक्त नव्हते. हातात राहिले 33 महिने. या 33 महिन्यात कोणती कामं केली आहेत त्याचा थोडक्यात लेखाजोखा मी आपल्यासमोर मांडतो आहोत. तो आपण पाहावा. त्याच्यानंतर आपल्याला अंदाज येईल की साधारणपणे शहरात कशा प्रकारची कामं घडू शकतात, कशा प्रकारची कामं होऊ शकतात. आमच्या माता भगिनींना, आमच्या तरुणांना, आमच्या तरुणींना काय काय गोष्टींची अपेक्षा आहेत. आमच्याकडचे जे वयोवृद्ध लोक जे आहेत त्यांना काय गोष्टींची अपेक्षा असते, काय हवं असतं, आणि त्याचा एक अंदाज बांधून म्हणून मी आपल्यासमोर हे प्रेझेंटेशन सादर करतोय. आसाराम बापू ब्रिज, त्याचा आसाराम बापूशी काही संबंध नाही, त्याला आसाराम बापू ब्रिजच म्हणतात. त्यांचा आश्रम आहे तिकडे, पण त्याला ते नावच पडले तिकडे. ते बदलू आपण आता. हा तोच ब्रिज आहे, पण वेगळ्या अँगलने तुम्हाला मुद्दामून दाखवतोय. हा टाकळी STP ब्रिज. हे सगळं आपल्या काळात झालेलं आहे. मी हे अगोदरचं कुठचंही सांगत नाही. मी मुद्दामून आपल्याला सांगतोय की हे जेवढं मी तुम्हाला आता इथे समोर जे दाखवतोय हे फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काळात घडलेली कामं आहेत. याच्या पलीकडे दुसऱ्यांची कामं नव्हेत. हा संगम ब्रिज. हा पेठ रोड. हा दिंडोरी रोड. आता काहींची नावं मिळाली, काहींची नाही मिळाली. आता मिळतील. आपण काय नावं ठेवण्यात पटायतच होत. ही नव्याने झालेले रस्ते आहेत. हे नव्याने झालेले रस्ते मी तुम्हाला सगळे दाखवतोय ते. हा लक्ष्मीनारायण ब्रिज. ही मधून वाहते ही गोदावरी. RTO कॉर्नर पेठ रोड. हायवे दिंडोरी लिंक रोड. ही रस्त्यांच्या क्वालिटी बघा तुम्ही. हा दिंडोरी रोड, टारवाला नगर चौक. हा तोच आहे, पण पुढे जातो रस्ता. तर हे रस्ते इतके किलोमीटरचे लांब 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 बांधले आहेत की त्याचं थोडक्यात वरून म्हणून मी त्या ड्रोनने शूट करून बघितलं. मसरूळ लिंक रोड, पेठ रोड, मकलाबाद लिंक रोड, हायवे मसरूळ लिंक रोड. हा तोच आहे. हा जरा जवळचा होता, हा लांबचा आहे. हे जंक्शन्स आहेत. हा औरंगाबाद पुणे लिंक रोड जो नाशिकमध्ये आहे. हा जुना गंगापूर नाका चौक. हा हायवे सातपूर लिंक रोड. हे सातपूर अंबड लिंक रोड. तुम्हाला दिसतंय ना सगळ्यांना? हा चोपडा लॉन्स ब्रिज. हे त्र्यंबक रोड. काय नाही, मला ऐकू नाही आलं. काय दिसत नाही? आता मी काय करू? मी विरोधकांचं समजू शकतो की दिसत नाही, पण तुम्हालाही दिसत नाही. ABP सर्कल. हे गोदा घाटावरलं सुशोभीकरण आता सिंहस्थाच्या वेळेचं. काय आलं रे बाबा? आता दिसतंय? दिसतंय आता? आता मागे करायला लावू नका मला परत, तिकडे दिसलं नव्हतं म्हणून.
हे गोदावरी हे जे मी तुम्हाला आता दाखवतोय हे आपण करत असलेलं गोदा पार्क नव्हे. हे सहज संध्याकाळी गोदावरीच्या किनारी आपल्याला हे अजून काम सुरू आहे तिकडे. आता हे गोदावरीच्या किनारी लोकांना संध्याकाळचं फिरता यावं, सकाळचं फिरता यावं याच्यासाठी केलेला हा मोठा पाथ आहे. ह्याचं आत्ता काम सुरू झालेलं आहे गोदा पार्कचं, जॉगिंग ट्रॅकचं. हे गोल्फ क्लबला ओपन जिम, हे सगळे ओपन जिम आहेत. अनेक ठिकाणी ओपन जिम आपण केलेले आहेत. गंगापूर रोड, हे शंकर लॉन्स रोड, हा पर्यायी शाही मार्ग, हे साधुग्राम आता कुंभमेळ्याच्या वेळेला केलेल्या गोष्टी. हे प्रवेशद्वार केलं होतं त्या कुंभमेळ्याच्या वेळेला. हे कृष्णनगर सायकल सर्कल, हे मधले आयलँड्स आहेत. हे बघा ABB सर्कल, मोदींनी सांगितलं योगा करा, म्हटलं योगा. हे शहीद चौक गंगापूर रोडचं. हे जे मी तुम्हाला आत्ता दाखवलं यापैकी एका तरी क्वालिटीच्या गोष्टी गेल्या 20 वर्षामध्ये इथे कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्हाला दिसल्या का? तरी 20-20 वर्ष सत्ता त्यांच्या हातात दिली जाते. हे जेवढं मी तुम्हाला दाखवलंय आणि अजून पुढे दाखवणार आहे मी, म्हणजे आता नाही परंतु आता कामं सुरू आहेत तिथे. हे सगळं 33 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण हे केलेलं आहे. आणि 33 महिन्याच्या कालावधीमध्ये जी टेंडर्स काढलेली आहेत, ज्याची आता अनेक काही कामं सुरू आहेत तिथे. साधारणपणे ज्यावेळेला तुम्ही पुढच्या एक मे, जून, जुलैच्या आसपास ज्यावेळेला नाशिकमध्ये याल त्यावेळेला अख्खा चेहरा मोहरा बदललेला असेल नाशिकचा, अख्खा चेहरा मोहरा. मी हे तुम्हाला दाखवतोय, एवढ्यासाठी दाखवतोय की हे 5 वर्षामध्ये ह्या गोष्टी घडू शकतात. मी ज्या वेळेला तिथे नाशिकमध्ये गेलो, ज्याला पहिले आयुक्त होते, दुसरे आयुक्त होते, मी त्यांना फक्त एकच सांगितलं, म्हटलं मला तुमच्या टेंडरशी मतलब नाही, मला तुमच्या कॉन्ट्रॅक्टरशी मतलब नाही, मला तुमच्या पैशांशी देणं घेणं नाही. मी जेवढं सांगतोय तेवढं मला फक्त काम तुम्ही लोकांनी करून द्यावं, एवढीच फक्त माझी इच्छा आहे. याच्या पलीकडे मला काही देणं घेणं नाही. मी मुद्दामून आपल्याला सांगतो की इथे कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही म्हणाल की 28 नगरसेवक तुम्ही निवडून दिले होते, काय केलं त्या नगरसेवकांनी? 28 नगरसेवकांनी काय होत नाही, पूर्ण सत्ता माझ्या हातामध्ये द्या. तरीही इथे आयुक्त सोनावणे होते. या सोनावण्यांना मी किती वेळा येऊन भेटलो असेल, इथे कल्याणमध्ये महानगरपालिकेत येऊन भेटलो त्यांना. मी म्हटलं मला सांगा, असल्या मोकळ्या जागा सांगा, म्हटलं असल्या अनेक गोष्टी सांगा, म्हटलं मी आणतो माणसं जे स्वखर्चाने या कल्याण डोंबिवलीमध्ये गोष्टी करून देतील. नाही, शेवटपर्यंत सांगितलं नाही. मी तुम्हाला मुद्दामून सांगतोय कारण ह्याच्या पुढे तुम्हाला कळेल. हे आता ही जी सगळी कामं केली, काय भारतीय जनता पक्षाचे लोक पण काय बघा वस्ताद आहेत. आता 1 वर्ष पूर्ण होते ह्यांना सत्ता येऊन. ही नाशिकमध्ये आपण केलेली कामं सांगतायत की आमची वचनपूर्ती आहे. काय कमाल आहे. अरे आत्ता अंड्यातनं बाहेर आले, 1 वर्ष नाही झालं ह्यांना सत्ता येऊन. 1 वर्ष सत्ता येऊन नाही झालं, आमच्या कामांवरती हक्क सांगताय. आणि म्हणून त्याचा पुरावा म्हणून ही सगळी जी कामं आता दाखवली आणि जी होत आहेत आणि जी होणार आहेत ह्याची कामं, ह्याचे टेंडर्स ही कुठच्या तारखेला कधी कधी निघाले याचीही यादी म्हणून मी मुद्दामून आपल्यासमोर दाखवतोय. ही सगळी 2013ची आहेत. 14 पहिला महिना, दुसरा, 5वा, दुसरा, 9वा, पहिला, आता हा 2015. पण हे सगळी महानगरपालिकेने केलेली, ही सगळी महानगरपालिकेने केलेली कामं आहेत. याचा राज्य सरकारशी काही संबंध नाही, शून्य संबंध.
पण आता सांगतायत कामं दिसायला लागली ना, कामं दिसायला लागल्यावरती म्हणतात हे नाही आम्ही केली, तुमचा काय संबंध? तुम्ही सत्तेत पण नव्हतात त्यावेळेला ही सगळी कामं झाली आहेत. कशासाठी खोटं बोलतायत? आम्हाला गरज नाही त्या गोष्टींची, आम्ही असं कधी वागणार नाही. तुम्ही जर समजा चांगलं काम केलं असेल आम्ही तुमचे प्रशंसक होऊ, एवढं औदार्य तर दाखवा. हे नाशिकमध्ये आपण करत असलेलं गोदा पार्क ह्याचं हे डिझाईन आहे. आत्ता जे काम सुरू आहे ते हे म्हणजे हा जो तुम्हाला सर्कल इथे दिसतोय ते जे मगाशी मी तुम्हाला दाखवलं तर हे गोदा पार्क संपूर्ण पोर्टपर्यंत सगळं होतंय. त्याचं आत्ता काय परिस्थिती आहे, त्याचं लेआउट ड्रॉइंग काय आहे ते पण तुम्हाला दाखवतोय. हे होणार आहेत अशा गोष्टी जिथे काम सुरू आहे. हे गोदा पार्क हे जे तुम्हाला दाखवलं ते गोदा पार्क. आता हे गोदा पार्क माझ्या बरेच दिवस त्या एकही दिवशी मी त्या एका ब्रिजवरनं मी जात असताना मला असं वाटलं की या गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवरती उत्तम जर चांगलं पार्क आपण उभं करू शकलो म्हटलं इथल्या लोकांना किती म्हटलं आनंद होईल. विचार करता करता मी आमचे आर्किटेक्ट लावले, त्यांच्याकडे डिझाईन घेतलं आणि एके दिवशी मी मुकेश अंबानींना भेटलो. म्हटलं मुकेश भाई असं असं आहे आणि म्हटलं मला एक पार्क करायचं आहे म्हटलं नाशिकला, गोदा पार्क. म्हटलं अगदी गोदावरी नदीला लागून आहे म्हटलं आणि तुमचा जो म्हटलं CSR फंड असतो म्हटलं त्या CSR फंडामधनं म्हटलं मला तुम्ही मदत करावी, इथे हे पार्क मला उभं करून द्यावं. मुकेश अंबानींनी ते सगळे डिझाईन वगैरे सगळं पाहिलं ते डिझाईन वगैरे सगळं पाहिल्यानंतर मला बोलले की ठीक आहे काम सुरुवात करा. आणि मुकेश अंबानींनी या कामाला संपूर्ण फंड हा मुकेश अंबानींनी या कामासाठी गोदा पार्कसाठी म्हणून त्यांनी दिला. कारण ज्या वेळेला एक कंपन्या ज्या वेळेला काम करतात तिथे पैसे खायला वाव नसतो. इतर राजकीय पक्ष करणार नाहीत, ह्या सगळ्या लोकांकडे जाणार नाहीत. कारण तिकडे जर गेले पैसे कसे खायचे? महानगरपालिकेच्या टेंडर बंद पैसे काढता येतात, महानगरपालिकेबंद हे सगळे अशी कामं काढायची मोठी मोठी, त्याशिवाय यांना जमत नाही. म्हणून ह्या लोकांकडे कोणी जात नाही. हे झाल्यावरती तिकडे एक आपल्यापैकी काही जण गेले असतील, तिकडे पांडव लेणी आहे. आपण नाशिकला जात असताना हायवेच्या उजव्या बाजूला एक पांडव लेणी आहे, मोठा डोंगर आहे आणि त्याच्या पायथ्याशी मोठी जमीन आहे, वन खात्याची जमीन. मी एके दिवशी गेलो, म्हटलं अरे ही इतकी सुंदर जमीन आहे म्हटलं, पण वन खात्याचं लक्ष नाही. मग मी तिकडे एके दिवशी कोणते आपले काय नाव त्यांचं पतंगराव कदमांकडे गेलो. त्यावेळेला ते वनमंत्री होते. त्यांना सांगितलं म्हटलं अहो अशी जागा आहे म्हटलं, इथे जर आत्ता जर म्हटलं लक्ष दिलं गेलं नाही तर इथे झोपड्या होतील म्हटलं, आणि एवढी चांगली सुंदर जागा म्हटलं हातातनं निघून जाईल. म्हटलं माझ्याकडे योजना आहे, आपण म्हटलं करूया. मग तिकडे एक अधिकारी होते. मग त्या अधिकाऱ्यांनी मला विचारलं याच्या आधी असे कुठे झाले आहे काय? अरे गधडे नसेल झालं ना कर ना, मग आपण उदाहरण निर्माण करू ना. नाही, पुढे काही नाही. सरकार बदलल्यानंतर तिकडे वन विभागात वन खात्यावरती माझे मित्र सुधीर मुनगंटीवार आले. मी मुनगंटीवारांकडे गेलो, हे सगळं त्यांच्यासमोर ठेवलं. मी म्हटलं हो मुनगंटीवार म्हटलं असं असं आहे म्हटलं, हे ते बोटॅनिकल गार्डन म्हटलं मला इथे बोटॅनिकल गार्डन करायचं आहे म्हटलं, लहान मुलांना फिरता येईल, अनेकांना तिकडे जाता येईल, सकाळ दुपार संध्याकाळ तिकडे म्हटलं त्या तो सगळा झाडांचा फुलांचा सगळा माहोल असेल, त्याच्यामध्ये बसता येईल. मी म्हटलं वन खात्याकडे जमीन ठेवा म्हटलं, डेव्हलप करायला माझ्याकडे द्या, महानगरपालिकेकडे द्या. 1-2 मीटिंग नंतर त्यांना समजलं की ह्याचं काय घडू शकतं आणि काय होऊ शकतं ते. मी म्हटलं महानगरपालिका म्हणून म्हटलं आम्ही हे डेव्हलप करतो. त्यांना समजलं.
आणि सुधीर भाऊंनी ह्या गोष्टीला परवानगी दिली, त्याबद्दल मी सुधीर मुनगंटीवारांचे आभार मानतो. हे आम्ही दाखवत असलेलं औदार्य भारतीय जनता पक्ष दाखवतो का? सांगा ना एकदा की बाबा राज ठाकरे, तू आणि तुझ्या माणसांनी नाशिकमध्ये फार छान कामं केलेली आहेत, एकदा हे औदार्य दाखवा. दाखवणार नाहीत. मला ज्यावेळेला ही परवानगी मिळाली, मी रतन टाटा साहेबांकडे गेलो. रतन टाटा साहेबांनी सांगितलं की म्हटलं असं असं मला हे इथे बोटॅनिकल गार्डन करायचं आहे, म्हटलं आपण मला मदत करणार का? त्यांनी सगळं पाहिलं आणि सांगितलं कामाला सुरुवात करा. गोदा पार्क मुकेश अंबानी करतायत, बोटॅनिकल गार्डन रतन टाटा साहेब करतायत. ही सगळी मंडळी म्हटलं मी सगळे उद्योगपती मी तिथे नाशिकमध्ये आणले. ही सगळी माणसं मला कल्याण डोंबिवलीत नाही आणता येणार. आनंदाने येतील, आनंदाने येतील, का नाही येणार? मग हे बोटॅनिकल गार्डन ही ती जागा पांडव लेण्यांच्या खालची इतकी सुंदर जागा आहे ती. आज त्याला जर नीट करायला घेतलं नसतं. आणि पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, हे स्वप्न नव्हे, इथे भूमिपूजन झालं आणि कामाला सुरुवात झालेली आहे. हे जे तळं आणि तुम्हाला जे दिसतंय संपूर्ण आजूबाजूचा जो प्रदेश, जवळपास 35 एकराचं ते बोटॅनिकल गार्डन होणार आहे, 35 एकराचं. आणि हा जो संपूर्ण भाग आहे या डोंगराच्या अवतीभोवती हा सगळा वन खात्याचा येतोय. या डोंगराच्या संपूर्ण भोवती आपण तिथे 5 किलोमीटरचा आपण सायकलिंग ट्रॅक करतो, जो देशात कुठे इतका मोठा ट्रॅक नाही आहे की जो ज्याला ॲडव्हेंचर स्पोर्ट्सच्या खाली येतो तो. अशा प्रकारचा एक सायकलिंग ट्रॅक आपण तिकडच्या तरुणांसाठी, तरुणींसाठी, सगळ्यांसाठी करतो. आणि हे बोटॅनिकल गार्डनमध्ये हे अशा प्रकारचं घडणार आहे, ते तुम्हाला दाखवतो. आत्ता तिकडे काम सुरू आहे की बेंचेस कशा प्रकारचे असावेत, लहान मुलांना तिकडे काय काय गोष्टी असाव्यात. तिकडे एक जंगलावरती, फॉरेस्टवरती एक तिकडे चांगला शो असणार आहे. तिथे एक ते जे तळं तुम्ही जे मगाशी बघितलं ते असं बदललं जाणार आहे. तिकडे काही खोटे आहेत, अर्थात प्राणी खोटे आहेत, परंतु ते हलणारे आहेत. लहान मुलांना बरं असतं, आपल्या माता भगिनी आपल्या त्या लहान लहान मुलांना तिकडे घेऊन जातात. नाही तर फिरवायचं कुठे हो, न्यायचं कुठे? संध्याकाळी कामावरनं घरी आल्यानंतर आमच्या मुलांना जायचं कुठे, काय करायचं कुठे माहीत नाही. बागा शिल्लक ठेवल्या नाहीत, मैदानं शिल्लक ठेवली नाहीत, काही नाही. ओसाड करून ठेवली आमची शहरं सगळी. हे त्यांच्यासाठी मी उभं करतोय. हे त्याचं गेट की तुम्ही आतमध्ये जेव्हा जाल त्या बोटॅनिकल गार्डनमध्ये, त्यावेळेला आत जाताना तुम्हाला आत जातानाच बरं वाटलं पाहिजे हो. हे सायकलिंग ट्रॅक कशा प्रकारचे असणार आहेत तिथे, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स. हे तिथे 2 गोदावरी नदीवरती ब्रिज आहेत, एक होळकर ब्रिज आणि अजून एक ब्रिज आहे. या ब्रिजवरती आपण वॉटर कर्टन टाकतो. पूर्ण अख्खा ब्रिजच्या ब्रिज, म्हणजे तुम्ही ज्यावेळेला येऊन बघाल त्यावेळेला संपूर्ण तुम्हाला वॉटरफॉलच दिसेल त्या ब्रिजवरती. हे संध्याकाळी तिकडे लोक येतील, बागांमध्ये असतील, तिकडे बेंचेसवरती बसतील, तिकडे म्युझिक असेल, म्युझिक ऐकतील, संगीत ऐकतील. हे कशासाठी करतोय, कोणासाठी करतोय? या राज ठाकरेची नाशिक शहरात, नाशिक कुठेही 1 इंच जमीन नाहीये. माझं घरही नाहीये तिकडे, माझी बायका पोरं जाणार नाहीयेत. पण मला असं वाटतं माझ्या शहरांमध्ये, माझ्या महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत, घडायला पाहिजेत, ज्या गोष्टी मी तिकडे घडवतोय. हे तिकडे लहान मुलांसाठी चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क केलेलं आहे, ज्याच्यातनं लहान मुलांना ट्रॅफिकचे धडे मिळावेत. आणि त्याच्यासाठी हे 3.5 एकरामध्ये केलेलं आहे. मी काल सांगितलं, ह्याचं उद्घाटन मी पसरीच्या साहेबांच्या हस्ते केलं होतं. पसरीच्या म्हणजे ज्यांची ट्रॅफिक या विषयामधली डॉक्टरेट आहे, ते तिकडे आले. त्यांनी ते पाहिलं आणि मला बोलले की राजी, इतना बड़ा चिल्ड्रन ट्रैफिक पार्क पूरे देश में नहीं है, इतना ये बड़ा है. हे बांधून झालंय. रोज तिथे मुलं येतात, अनेक शाळांमधली मुलं तिकडे येतात, शाळा स्वतः घेऊन येतात, त्या मुलांना घेऊन येतात. महानगरपालिकेने ही संपूर्ण जागा दिली. आनंद महिंद्रासारख्या व्यक्तीने संपूर्ण फंडिंग केलं की हे चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क आम्ही बनवणार. त्यांनी हे फंडिंग केलं.
आणि तिकडे नाशिक फर्स्ट नावाची संस्था आहे, त्यांनी पुढाकार घेतला. तुमची इच्छा जर बळकट असेल, सगळे लोक येतात, सगळे बरोबर येतात आणि कामं होतात. ही नाशिक घाटांची आत्ताची स्थिती अशी आहे. आता करतोय आपण असे, हे असे, हे असे. जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान घरकुल योजनेअंतर्गत 300 घरं दिली गेली. 300 आत्तापर्यंत. मी हे सगळ्यात फक्त 33 महिन्याचा कालावधी तुम्हाला सांगतोय. 33 महिन्याचा. ज्या लोकांना घरं नव्हती त्या लोकांना घरं दिली गेली. इथे सगळे येऊन सांगतायत, गेले 20-20 वर्ष वचननामे काढतायत आणि सांगतायत की आम्ही म्हाडासारखी घरं देऊ. कुठे आहेत? 20 वर्षात नाही देऊ शकलात. 20 वर्षात काही उभं करू शकला नाहीत. आणि मी हे जे तुम्हाला सांगतोय हे फक्त केवळ 33 वर्षात, आपलं 33 महिन्यात. या 33 महिन्यामध्ये तुम्ही म्हणाल की अरे बाबा घरं कुठे आहेत? ही घरं, या इमारती आपण बांधल्या आहेत. माझ्या हस्ते, माझ्या हाताने त्या सर्व घरातल्या सगळे ते जे लोक होती त्यांना मी माझ्या हस्ते चाव्या दिलेल्या आहेत. ती राहायला पण गेली लोक. या त्या रूम्स, ही ती घरं. जिथे आता कुंभमेळा झाला, त्या कुंभमेळ्याच्या जागेची परिस्थिती काय होती? ही अशी होती जी तुम्हाला दिसते आता. आणि कुंभमेळ्यासाठी म्हणून महानगरपालिकेतर्फे आपण तिथे काय सोयीसुविधा केल्या? ह्या केल्या. तीच जागा ही आहे की तिकडे इतके लाखो लोक तिकडे येतात. कुठे सोयी करायच्या? आज बघा तिकडे एवढे लाखो लोक तिकडे येऊन गेले, परंतु तिकडे कोणी चेंगराचेंगरीत कोणी गेलंय, कोणी काय, काही नाही. कारण आजूबाजूला रस्ते इतके दुतर्फा मोठे होते की सगळ्या त्यांना वावरण्यासाठी खूप चांगल्या गोष्टी होत्या. आता गोदावरी नदी आहे. आता या गोदावरी नदीचा उत्तम उपयोग करून घेता येईल की नाही, म्हणून आपण तिथे पाण्यातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपण त्या पाण्यातनं करतो. आत्ता सुरू झालेलं नाही, पण ती होईल. हे आनंदवली ते होळकर ब्रिज, हा संपूर्ण हा गोदावरीचा सगळा पट्टा तुम्हाला दिसतोय. याच्यामध्ये आपण वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टीम तुम्हाला येण्या जाण्यासाठी जशा बस सेवा असतात तशा हा पाण्यातनं जलमार्ग, या बस सेवा या आपण आता तिथे PPP वरती आपण तिकडे या बस सेवा आपण नाशिक शहरामध्ये आपण आणतो आहोत की ज्या स्वच्छ असतील, सुंदर असतील, प्रवास करताना बरं वाटावं. आताही तिकडे बस सेवा आहे, पण ते काय म्हणजे अगोदरच्या सगळ्या काळातल्या आहेत त्या सगळ्या, बाबा आझमच्या जमान्यातल्या. बाजूनी गेलं तरी गँगरिंग होतं. कुठून तरी पत्रे बाहेर आलेले असतात, कुठून तरी काहीतरी झालेलं असतं. त्याच्यानंतर सायकल शेअरिंग, तिथे आपण सायकल शेअरिंग म्हणजे सायकलचे स्टँड, म्हणजे सायकल सगळ्या लागलेल्या असणार. तुम्हाला जिकडून तिकडे कुठेही जायचं असेल ती सायकल घ्यायची, जिकडे जायचं आहे तिकडे जायचं, तिथेच वेगळे स्टँड असतील तिथे सायकल लावून टाकायची, घरी न्यायची नाही. कारण तिकडे GPS ने मॉनिटरिंग होतं ती सायकल कुठे आहे, कोणाच्या घरात गेली का. त्याच्यामुळे असल्या प्रकारचे स्टँड्स, त्याच्यासाठी ट्रॅक्स, हे अशी माणसं फिरत असतात. पाणी पुरवठा सुरळीत करणे, पाणी पुरवठ्याचं व्यवस्थापन. आता पाणी पुरवठा, आत्ता गंगापूर धरणातून नाशिक शहराला 450 MLD पाणी मिळते, दारणा नदीतून 40 MLD मिळते. हे मी आपल्याला मुद्दामून सांगतो, कारण या लोकांनी इकडे जे तुम्हाला वचनं आणि आश्वासनं दिली आहेत ना, आम्ही पाणी पुरवठा करू, आम्ही पाणी देऊ, तिथे काय केलं 33 महिन्यात हे मी तुम्हाला दाखवतोय. हे वरचं म्हणत नाही आहे. जे आत्ता मोकळे धरणातून आत्ता आपण 400 MLD पाणी आत्ता नाशिक शहरामध्ये आपण आणतो आहोत. याच्या पुढे हे आणल्यावरती आता 1-2-3 वर्षात काम पूर्ण होईल, 2-1 वर्षात हे आणल्यावरती नाशिक शहराला भविष्यात पुढे 25 ते 30 वर्ष पाण्याचा प्रश्न निर्माण होणारच नाही, होणारच नाही. आता पाणीपट्टी, नागरिकांवरती कमीत कमी भार पाडून अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न. त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा 1000 लिटरचा दर, कल्याण डोंबिवली 7.5 रुपये, नाशिक 5 रुपये. लोकसंख्येच्या प्रमाणात केलेली व्यवस्था, कल्याण डोंबिवली सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था, कल्याण डोंबिवली 30% आहे प्रक्रिया आणि नाशिक 102%.
सांडपाणी एकत्र करण्याची व्यवस्था, नाशिक 85%, कल्याण डोंबिवली 7%. रोगराई मग पसरणार नाही तर काय पसरणार? ही मलनिस्सारण व्यवस्थापन. एक मिनिट. मलजल शुद्धीकरण केंद्रे वगैरे, घनकचरा व्यवस्थापन, त्याचं वर्गीकरण, हे रोज तिथे घंटागाड्या आणि इतर सगळं गोष्टी असतात, हे तिथं डम्पिंग ग्राउंडच्या इकडची सगळी व्यवस्था. आपल्याकडच्या इथलं काय झालं, जागा घेऊन ठेवली आहे, त्याचा TDR VDR सगळं विकून झालं आहे, तरी जागा ताब्यात येत नाही आहे. कल्याण डोंबिवलीकर तिकडे आपलं नाक धरून बसलेले आहेत. 20 वर्षामध्ये यांना ही गोष्ट सोयीसुविधा देता नाही आल्या. ज्या घंटागाड्या ज्या कचरा गोळा करतात नाशिक शहरामध्ये, त्याही GPS द्वारे त्यांना पूर्ण नेटवर्किंग आहे की तिने कचरा उचलला की नाही, तिने डम्पिंग ग्राउंडला टाकला की नाही, किती कचरा उचलला, काय उचलला, ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला मुख्यालयामध्ये, महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये कळत असतात, दिसत असतात. हे इथून उचललं का आणि तिथे नेला कसं? ही आता सध्या घंटागाड्या कुठे कुठे आता आहेत ह्या तुम्हाला दिसू शकतात. फक्त महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये बसून तुम्हाला कळू शकतं हे व्यवस्थापन. नाशिक स्मार्ट, तुमचं स्मार्ट ॲप, आपण एक ॲप काढला आहे जो तुम्ही ॲप तुमच्या मोबाईल फोनमध्ये ठेवू शकता तिथे, आणि तुम्हाला रोज ह्या सगळ्या गोष्टी तिथे कळू शकतात. हे तुम्हाला अगदी थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय, पण कुठपर्यंत की उद्या तिथे एखादा माणूस काम करतोय की नाही करत आहे, त्यांनी स्वतःचा सकाळी जाऊन सेल्फी काढायचा, तो सेल्फी काढला की प्रशासनाला कळतं की हा माणूस कामावरती रुजू झाला आहे, संध्याकाळी बाहेर पडताना सेल्फी काढायचा, कामावरून बाहेर. कामं होत आहेत की नाही, प्रत्येकजण काम करतोय की नाही, त्याच्यावरती हे लक्ष असणार आहे. तुम्हाला वीज बिल भरायचं, कुठचंही बिल भरायचं आहे, पाण्याचं बिल भरायचं, हे बिल भरायचं आहे, तुम्हाला महानगरपालिकेतल्या कोणाचंही थोबाड पाहायची गरज नाही. तुम्ही त्या ॲपवरून तुमचं बिल तुम्ही भरू शकता, तिथे जायची गरज नाही. आत्ता तर आम्ही अशी गोष्ट आणतो तिथे की एखाद्याला बिल्डिंग प्रपोजल, इमारत बांधायची असेल तर इमारत बांधण्यासाठी म्हणून त्याला महानगरपालिकेमध्ये खेटा घालायला लागणार नाही. त्यांनी त्याच्या ॲपवरनं हे संपूर्ण प्रपोजल पाठवून द्यायचं महानगरपालिकेला, तिकडे जे काही नियमात बसेल त्याप्रमाणे सँक्शन होईल, त्याच्या घरी त्याला ही गोष्ट मिळेल. जायचंच नाही कुठे. त्याच्यामुळे कोणाला पैसे देण्याचा विषय नाही, कुठच्या अधिकाऱ्याला पैसे देण्याचा नाही, ओव्हर टेबल नाही, अंडर टेबल नाही, काही नाही. बाबांनो मला सांगा, इतकी पारदर्शकता कुठच्या तरी महानगरपालिकेमध्ये कोणी दाखवली आहे का आजपर्यंत? हे 20-20 वर्ष नुसते सत्ता भोगतायत. निवडणुका आल्या की आपले स्वातंत्र्यवीर सावरकरांची नावं काढायची, लोकमान्य टिळकांचं नाव काढायचं आणि एक मत बाळासाहेबांना म्हणून सांगायचं. निवडणुकीच्या तोंडावर यांना RSSची आठवण येणार. आज मुख्यमंत्री इकडे येत आहेत, उद्या निवडणुका झाल्या की परत दिसणार आहेत? नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, माझं वचन म्हणून तुम्ही आपण घ्या, जर ही 2 शहरं जर समजा तुम्ही माझ्या हातात, संपूर्ण सत्ता, ही संपूर्ण सत्ता जर तुम्ही माझ्या हातामध्ये कल्याण डोंबिवलीची दिलीत, राज ठाकरे स्वतः ठाण मांडून बसून इकडे आपल्याला पहिल्या 5 वर्षामध्ये जे घडवून दाखवेल ते आपल्याला कळेल. कोण सर्टिफिकेट देतं त्याच्यावरती पण महत्त्व आहे. आता इकॉनॉमिक टाइम्सने सर्वे केला, टायर 2 सिटीज ज्या आहेत, ज्याच्यामध्ये सगळं नाशिक, बडोदा वगैरे वगैरे सगळे, कल्याण डोंबिवली बिंबिवली सगळे येतात त्याच्यामध्ये. इकॉनॉमिक टाइम्सने केलेला सर्वे आहे, मी काय केलेलं नाही आहे, पण त्यांनी जो सर्वे केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे, बेस्ट टायर 2 सिटीज टू इन्व्हेस्ट. कुठे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करावी अशा कोणते शहरं आहेत, त्याच्यामध्ये 2 नंबरला नाशिक शहर आहे. 2 नंबरला. हे माझं मी नाही, हे इकॉनॉमिक टाइम्स सांगतंय. का नाही याच्यामध्ये कल्याण डोंबिवली? 20-20 वर्ष हातामध्ये सत्ता दिल्यानंतर देखील या जर गोष्टी होत नसतील आणि कोणाला जर वाटत नसेल की इकडे येऊन आम्ही पैसे गुंतवावेत,
या शहरामधली माणसं फक्त कामाला मुंबईला जातात आणि झोपायला फक्त कल्याण डोंबिवली देतात. इथली मोठी होणारी मुलं काय हाताला लागते त्या मुलांच्या. इथले तरुण कुठची मैदानं उरली आहेत, काही नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणायचं आहे आजचे तरुण हे सगळे फक्त कॉम्प्युटरवरती बसलेले असतात, कुठे काही खेळायला जात नाहीत, काही करत नाहीत, काही चांगले बगीचे नाहीत, काही नाहीत, बागा नाहीत, मैदानं नाहीत, चांगले फिरायला मोकळे रस्ते नाहीत, फुटपाथ नाहीत, तेही अडवून ठेवलेले आहेत. अनधिकृत बांधकामं सुरू आहेत. इथे एक भारतीय जनता पक्षाचे उपमहापौर आहेत, त्यांच्या वॉर्डात उपमहापौराच्या वॉर्डामध्ये GR+4 ची एक इमारत उभी राहिली अनधिकृत. काय गंमत आहे, कमाल आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका ती इमारत कोणी बांधली, त्याचा बाप कोण ते अजून शोधतायत, माहीत नाही. ही इमारत कोणी बांधली, काय वरून आभाळातनं आणून ठेवली, बांधत असताना लक्षात नाही आली, तेव्हा नाही कळलं. त्या उपमहापौरांना काही लोकांनी विचारलं, अहो तुमच्या वॉर्डामध्ये तुमच्या डोळ्या देखत हे GR+4 ची इमारत उभी राहिली आहे इथे, तुम्ही काय करत होतात, तुम्ही काय नाही तक्रार केलीत. काय उत्तर दिलं असेल त्यांनी, म्हणे मी जर तक्रार केली तर मला सिक्युरिटीतनं फिरावं लागेल. वा रे वा, म्हणजे कोणी बांधलंय, कोणी इमारती बांधते. सगळ्या बाजूनी या शहरांची ह्या लोकांनी वाट लावून ठेवली. नुसतं दिसतात तिकडे आपल्याला झोपडपट्ट्या उभ्या करायच्या आणि त्याच्यानंतर त्या SRAच्या खाली आणायच्या. सगळे बिल्डर फक्त मोठे होत आहेत, तुम्ही सडताय. आम्हाला वावरायला जागा मिळत नाही, आम्हाला फिरायला काही जागा मिळत नाही, फुटपाथवर आम्हाला चालता येत नाही, फेरीवाल्यांनी अडवून ठेवलेलं आहे अनधिकृत फेरीवाल्यांनी, ते आम्हाला उठवता येत नाही. नाशिक शहरामध्ये ज्यावेळेला मी अनधिकृत बांधकामं पाडायचं ज्यावेळेला काम सुरू केलं, मी त्याला सांगितलं, आयुक्तांना सांगितलं, महापौरांना सांगितलं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या देखील कोणाचं जर समजा अनधिकृत बांधकाम तिकडे असेल पहिल्यांदा पाडून टाकायचं, कोणाचाही विचार नाही करायचा. जर शासन राबवायचं असेल ना तर या पद्धतीने राबवावं लागतं तुम्हाला शासन. आणि हे मी राबवू शकतो याचं कारण हा माझ्या आवडीचा विषय आहे. शहरं चांगली करणं, शहरं मोठी करणं, शहरं सुंदर करणं. आपल्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की आपण या शहरात राहतोय. माझ्या घरातनं बाहेर पडल्यावरती वाटलं पाहिजे की अरे वा काय मी सुंदर शहरामध्ये राहतोय. काही नाही. मी परवा दिवशी एका सभेवरनं येत असताना इकडे कल्याण डोंबिवलीच्या त्या सगळ्या रेल्वे स्टेशनवरती डोंबिवलीच्या सगळे लोक बाहेर पडत होते, चेहऱ्यावरती उदासी. तो सगळा रेल्वेचा प्रवास, दिवसभराचं काम, संध्याकाळी तसंच घरी यायचं. महिलांची तर मला म्हणजे काय यायचं घरी, परत जेवण बनवायचं, जेवण बनवून परत रात्री काय एखादी सिरियल बघितली, झोपलं, परत सकाळी कामावर. हे काय आयुष्य आहे का? आणि हे आयुष्य असं जगण्यासाठी म्हणून तुम्ही ह्या सगळ्या लोकांच्या हातामध्ये सतत सत्ता देत राहणार आहात का? आणि पुन्हा जर तोच पाढा जर समजा तुम्हाला इथे कल्याण डोंबिवलीमध्ये वाचायचा असेल आणि तोच त्याच लोकांच्या हातामध्ये जर तुम्हाला द्यायचा असेल, तुमचं आयुष्य तुम्हाला लख लाभो. याच्या पलीकडे काही नाही घडू शकत. याच्या पलीकडे जर परत त्यांच्याचकडे जर समजा या गोष्टी द्यायच्या असतील तर द्या. तसेच जाणार, तसेच सडणार. कारण ह्यांना फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता एवढी फक्त दोनच समीकरणं यांना माहिती आहेत. कुठून आला हो आता हा सगळा? भारतीय जनता पक्षाकडे आणि शिवसेनेकडे हा सगळा पैसा कुठून आला? कुठला पैसा रोजच्या रोज होतायत? किती पैसा होतायत रोजच्या रोज? हेच पूर्वी सांगायचे की काँग्रेसवाले निवडणुका जिंकतात कशाच्या जीवावर, म्हणे पैशाच्या जीवावरती. आता हेच करायला लागले. यांच्यात आणि त्यांच्यात फरक काय? निवडणुकीच्या आधी वेगळं बोलायचं, निवडणुकीच्या नंतर वेगळं बोलायचं. त्या दिवशी ते अरुण जेटली आले भारतीय जनता पार्टीचे आणि ते बोलले की अशा भारतामध्ये म्हणे 100 बारामती तयार झाल्या पाहिजेत. बारामती? आता बारामती आठवली तुम्हाला? जे नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येऊन म्हणत होते की ही पवार कुटुंबाची संपूर्ण दादागिरी ही महाराष्ट्रातनं उखडून टाका, नष्ट करा. सत्तेवरती आल्यावरती तेच नरेंद्र मोदी बारामतीला येतात आणि म्हणतात की मी महिन्यातनं 3 ते 4 वेळा शरद पवारांना फोन करतो आणि त्यांचा सल्ला घेतो. अरे काय चाललंय काय हा प्रकार? निवडणुकीच्या आधी काही तुम्ही वेगळं बोलता आणि लगेच निवडणुकीनंतर तुम्ही वेगळे वागायला लागता.
हा कुठचा प्रकार आहे? ह्याच निवडणुकीच्या तोंडावरती येऊन तुम्हाला वाटेल ते भावनिक गोष्टी सांगतात, भावनिक आव्हानं करतात, वाटेल त्या गोष्टी येऊन सांगतात. मी तुम्हाला वाटेल त्या गोष्टी सांगणार नाही. एकच गोष्ट मी फक्त आपल्याला सांगेन की 2 शहरं माझ्या हातात द्या, पण संपूर्ण सत्ता माझ्या हातात द्या. 20 वर्ष राहू दे, पहिल्या 5 वर्षामध्ये जर समजा तुम्हाला काही प्रमाणात का होईना, परंतु तुम्हाला जर या 2 शहरामध्ये जर बदल या पहिल्या 5 वर्षात दिसला नाही, राज ठाकरे परत कल्याण डोंबिवलीमध्ये मतं मागायला येणार नाही. पण नुसतेच भावनेच्या आहारी जाऊन या लोकांना मतदान करत असाल तर परत खड्ड्यात. आणि म्हणून मी प्रत्यक्षदर्शनी जे जे काही घडू शकलंय केलंय ते मी आज आपल्या समोर इथे थोडक्यात मांडलेलं आहे. पुढल्या वर्षी अजून त्याला एक वेगळं रूप अजून नाशिकला येईल. याच्यावरनं आपल्याला अंदाज येईल की याआधी दोन्ही शहरामध्ये कोणकोणत्या गोष्टी होऊ शकतात, घडू शकतात. आणि म्हणून याचं एक सादरीकरण मी आपल्यासमोर केलं. आपण याचा नक्की विचार कराल असा मी अपेक्षा बाळगतो. आणि येणाऱ्या 1 तारखेला या कल्याण डोंबिवलीच्या जे काही मतदान आहे, या मतदानाच्या दिवशी 1 तारखेला आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझे सर्व उमेदवार, कुठे आहेत उमेदवार सगळे, यावरती या, यांना रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून या माझ्या शिलेदारांना आपण प्रचंड 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 मताने आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो. त्याचबरोबर अजून एक घोषणा करतो, म्हणजे डोंबिवली शहराध्यक्षपदी आज श्री मनोज घरत यांची मी इथे नेमणूक करत आहे. या सर्व माझ्या उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी कराल असं एक आवाहन करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद. मी सगळ्यांना विनंती करतो की कृपया राष्ट्रगीतासाठी आपण उभे राहावे.